तर लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, सोन्याच्या किमतीमध्ये 40% घट होणार आणि सोनं भेटणार आपल्याला अवघं 60 ते 65,000 24 कॅरेट 1 तोळामध्ये. ही बातमी आजच आली आणि ही बातमी किती महत्त्वाची आहे. सकाळ माध्यमातून आज बातमी आली आणि सकाळी सांगितलं की सोन्याचा फुगा फुटणार आहे. मग आजच्या सोन्याच्या भावामध्ये तो फुटला का? आजच्या सोन्याचे भाव जे आहे तर 40,000 उतरले का? मी तुम्हाला आजची सविस्तर बातमी जी आहे सांगणार आहे. यासोबतच कशा पद्धतीनं जे आहे 40% सोन्याचा फुगा फुटणार आहे याचं सविस्तर वर्णन जे आहे सकाळ माध्यमातून आज दिलेलं आहे, तीही मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार काय सोन्याचे भाव होणार आहेत. यासोबतच तुम्ही विकत घेतलं तर तुमचा फायदा झाला का, विकत घ्यायचं का थांबायचं आणि कोणत्या क्षणी विकत घेऊन फायदा करायचा. 40% म्हणजे जवळपास अर्ध्याला अर्धा भाव सोन्याचा होणार असल्याचं सकाळ माध्यमांनी बातमी दिली आहे. मग या बातमीच्या आधारे आपल्याला लक्षात येतं की सकाळ माध्यमांनी कोणत्या सर्वेच्या आधारे बातमी दिली आणि सोनं विकत घेणाऱ्याला तोटा होणार का फायदा होणार. बघा, सोन्याचा फुगा लवकरच फुटणार, भाव 40% घसरणार, गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा. सकाळ माध्यमाची पहिलीच हेडलाईन आहे. यानंतर मात्र त्यांनी सांगितलं आहे की सोनं सध्या रेकॉर्ड ब्रेक पातळीवर पोहोचली आहे, पण तज्ज्ञांचा इशारा आहे की हा फुगा फुटणार असल्याने नवरात्रीच्या काळात किमतीमध्ये थोडीशी घसरण झाली असून आज सोनं 1,13,580 प्रति 10 ग्रामवर आलं आहे, असं सकाळ माध्यमाची बातमी आहे. यानंतर मात्र त्यांनी जे सांगितलं ते ऐकून मात्र तुम्हालाही धक्का बसेल. बघा, सोन्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. दररोज स्वतःचेच रेकॉर्ड सोनं जे आहे मोडत आहे. जसं की मी तुम्हाला रोज सांगतो की सोनं स्वतःचेच रेकॉर्ड कसे मोडत आहे. सोनं म्हणजे कसं आहे, पिवळा धातू 1.13 लाखाच्या पुढे गेला आहे, तर चांदीकडे 1.5 लाखाची जी आहे वाटचाल टप्पा सुरू आहे. चांदीचाही भाव मी तुम्हाला रोज अपडेट देतो. लग्न सराईत असलेल्या लोकांना मात्र चिंता वाढली आहे. आता लग्न सराई जे तुळशीचं लग्न झाल्यानंतर चालू होतील त्यांना जे आहे चिंता वाढली होती की सोन्याचे भाव जे आहेत आता इतके महाग गेल्यानंतर मात्र कसं होणार. मात्र ह्या बातमीनंतर मात्र त्यांना आशेचा किरण भेटतोय. तर बाकीच्यांनी ज्यांनी विकत घेतलं त्यांना काय होतं हेही बघा. नवरात्रीच्या काळात थोडीशी घसरण दिसून आली. आज सोन्याचा भाव 1,13,580 प्रति 10 ग्रामवर आला आहे, जो कालच्या तुलनेत कमी आहे. GST स्लॅबमध्ये बदल झाल्याने स्वतः सोने मिळेल अशी अपेक्षा होती, पण सरकारने सोन्या चांदीला या सवलतीतून वगळले. सरकारने GSTमध्ये सगळ्या इतर गोष्टींना घेतले, मात्र सोन्याला वगळले असून 3% सोन्याच्या GST कंपल्सरी आणि कंटिन्यू सरकारने ठेवल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. मग आता याचा परिणाम कसा पडतो बघा. GST बदलांचा सोन्यावर परिणाम नाही. 22 सप्टेंबरपासून नवा GST स्लॅब चालू झाला असून सोने किंवा चांदीवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. सोन्यावर अजून 3% GST लागू आहे. यात 15%, 1.5 सेंट्रल आणि 1.5 GST जे आहे राज्य सरकारचा असा समावेश आहे. याशिवाय मेकिंग चार्जेस 5% GST वेगळा आकारला जाईल. त्यामुळे ग्राहकांना पूर्वीसारख्या दरात कर भरावे लागतील. म्हणजे काय, तर त्यांच्या माहितीनुसार करामध्ये कोणती सवलत भेटली नाही, मात्र सोन्याच्या जे आहेत भावामध्ये जे आहे 40% घसरण होणार आहे. यासोबतच तुम्हाला आजचे भावसुद्धा सांगणार आहे. मात्र बघा, भाव कोसळणार का, तज्ज्ञांचा इशारा. सोने ज्या वेगाने वाढत आहे त्यावरून तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हे वर्ष संपण्यापूर्वी सोनं 1.5 लाख प्रति 10 ग्रामपर्यंत पोहोचू शकतात. म्हणजे सोन्याचा जो रेकॉर्ड चालू आहे सध्या, म्हणजे 10 ग्राम 1.5 लाखावर जाणार मित्रांनो 24 कॅरेट. जिओपॉलिटिकल तणाव, डॉलरची घसरण आणि सेंट्रल बँकेकडून मोठ्या प्रमाणावर होत असलेली खरेदी यामुळे सोन्याला बळ मिळत आहे. मागील 6 वर्षात सोन्याची किंमत तिप्पट झाली आहे. यावर्षी 40% वाढली आहे. यामुळे तज्ज्ञ आता फुगा फुटण्याची भीती व्यक्त करत आहेत. तज्ज्ञांचं मत आहे की हा फुगा आहे आणि केव्हाही फुटू शकतो आणि सोन्याचे भाव 50% वर येतो, हे तज्ज्ञांचं मत आहे. फुगा कधीही फुटू शकतो. प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म JP मॉर्गन CEO जेमी डिजन यांनी इशारा दिला आहे की सोने, क्रिप्टो आणि शेअर बाजारातील वाढ हा मोठ्या आर्थिक फुग्याचा भाग असू शकतो. म्हणजेच काय, तर फुगा ज्याच्यात हवा भरल्या गेली असा फुगा. त्यांच्या मते हे सर्व ॲसेट जे आहे तर रेकॉर्ड स्तरावर पोहोचले आहेत आणि हा फुगा कोणत्याही क्षणी फुटू शकतो. ICICI फाउंडेशन N नरेश यांनी जे आहे इशारा दिला आहे की अशा वेगाने वाढणाऱ्या भावांमुळे पुढे मोठे नुकसान होऊ शकते. म्हणजेच काय, तर पुढे या भावांमुळे मोठे नुकसान होऊ शकते.
काही बाजार तज्ज्ञांचा अंदाज आहे की सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होऊ शकते, तर दुसरीकडे जेफर्स म्हणजे त्यांच्या मते जे आहे सोनं जे आहे 2 लाख प्रति 10 ग्रामच्या वरही जाऊ शकतं. सध्याचा व्यापक कल सकारात्मक असला तरी फुगा फुटण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. म्हणजेच काय, तर सोनं जे आहे आपल्याला 50% खाली घसरलेलं पाहायला भेटणार आहे. सोन्यात गुंतवणूक करताना सध्या अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. अल्पावधीत नफा मिळवून पाहणाऱ्यांनी भावातील अस्थिरता लक्षात घेतली पाहिजे. जर दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी बाजारातील बदलत्या संकेतावर बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर दीर्घकालीन ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांनी जे आहे बाजारभावावर लक्ष ठेवायला पाहिजे. आता मित्रांनो, सोन्याचे भाव 50% उतरणार आहेत. म्हणजेच काय, तर आपल्याला जर 1,10,000 15,000 वरचं सोनं डायरेक्ट आपल्याला 60-65 हजारपर्यंत पाहायला भेटणार आहे. मात्र आज महाराष्ट्रात सोन्याचे 24 कॅरेट आणि 22 कॅरेट 18 कॅरेटचे ताजे भाव काय आहेत हे जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल. बघा मित्रांनो, 18 कॅरेट सोन्याचा 1 ग्रामचा आजचा भाव आहे 8,616 रुपये. तर मात्र 18 कॅरेट सोन्याचा आजचा 8 ग्रामचा भाव आहे 68,928. तर मात्र 18 कॅरेट सोन्याचा 10 ग्रामचा भाव आहे 86,160 रुपये. तर आता 22 कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव बघा. 22 कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव आहे 10,150 रुपये, जो 1 ग्रामचा आहे. तर 8 ग्रामचा भाव आहे 84,240 रुपये. तर मात्र 22 कॅरेट शुद्ध सोन्याचा 10 ग्रामचा भाव आहे 1,05,300. म्हणजेच काय, तर 1,05,300च्या वर जे आहे 22 कॅरेट 10 ग्रामच सोनं गेलं आहे. आता 24 कॅरेट शुद्ध सोन्याची आजची पातळी बघा. 1 ग्राम वजनी आजचा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव आहे 11,488 रुपये. तर 8 ग्राम वजनी आजचा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव आहे 91,904 रुपये. आणि सर्वांचंच लाडकं आवडतं 10 ग्राम वजन सोनं जे आहे 24 कॅरेटमध्ये आज 1,14,880. म्हणजेच काय, तर 1,15,000च्या जवळपास जे आहे 10 ग्राम पोहोचलं आहे. 10 ग्राम म्हणजे 1 तोळा नाही आहे, हे सर्वांनी विशेष लक्ष द्यावे. तर हे सोन्याचे आजचे मार्केट भाव आहेत. मग आता GST उतरला नाही, मात्र फुगा कसा फुटणार या गोष्टीकडे आपण बारकाईनं लक्ष देऊ. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जे आहे सोन्याचे वाढते भाव हे सोन्याला स्वतःलाच मारताना सुद्धा पाहायला भेटतात. ज्याचं म्हणणं आहे की सोन्याचे भाव हे आता आसमान छूत आहेत. म्हणजे काय, तर गरजेपेक्षा जास्त वाढत आहेत. आणि हे गरजेपेक्षा वाढणारे भाव म्हणजेच एक दिवस असा लवकरच येणार की त्याच्यामध्ये सोन्याचा भाव एकदमच घसरणार आणि त्याचा फुगा फुटणार. जसं आपल्याला शेअर मार्केटमध्ये पाहताना भेटतो की एखाद्या कंपनीचे शेअर अचानकच घसरले जाते, तसे सोन्यासोबत होणार. कारण सोन्याची लिमिट एका वर्षाला इतकी वाढायची तितकी वाढायची असेल, त्यापेक्षाही खूप पटीनं सोनं वाढताना आपल्याला पाहायला भेटत आहे. ज्याच्यामुळे तज्ज्ञ जे आहेत चिंता व्यक्त करत आहेत. यासोबतच याचा बारकाईनं ग्रामीण भागावर, शहरी भागावर तसेच सगळ्या गोष्टीवर परिणाम पडताना पाहत आहे. सोन्याची ही किंमत जी आहे चलनाच्या मानानं सगळ्यात हायस्ट चलन म्हणून जे आहे समोर येत आहे. क्रिप्टो वगैरे जे चलन आहेत त्यामध्ये सोनं सर्वांना मागं पछाडत आहे. कारण सोनं रेकॉर्ड ब्रेक जे आहेत स्वतःकडे भाव वाढवत आहे. चांदीचा भाव आजचा तुम्हाला मी सांगत आहे. चांदी तुम्हाला वाटत आहे सोपं जाईल, मात्र चांदीही सोपं जात नाही. चांदीचा भावसुद्धा 1,40,000च्या घरात आज पोहोचला आहे प्रति किलो, जी चांदी 98,000 होती. आणि यामुळेच आपल्याला लक्षात येतं की सोन्या चांदीच्या ह्या वाढत्या किमती म्हणजे एक फुगा आहे, जे की मार्केटमध्ये लोकांना ट्रॅप करायचं. म्हणजेच काय, तर आपल्यासारख्या गुंतवणूकदारांनी एकदम गुंतवणूक करायची, वाढता भाव बघून लालसेमध्ये यायचं आणि एकदम गुंतवणूक केल्यानंतर अचानकच सोनं जे आहे, ज्या लोकांनी मोठ्या पद्धतीने बाय केलेलं आहे त्यांनी विकणं आणि आपलं प्रॉफिट कमवणं आणि सोन्याचा भाव एकदम घसरून जे आहे आपल्याला 50% वर पाहायला भेटतो. मग ही प्रकरण जे आहे आपल्यासोबत सामान्य माणसासोबत होऊ शकतं. म्हणूनच तज्ज्ञांनी जे आहे सांगितलं आहे की सामान्य माणसांनी छोट्या प्रॉफिटसाठी सोन्याचा भाव घेताना, सोनं घेताना काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे आहे. याचं साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. काय असतं, एखाद्या कंपनीचे 10 शेअर असतील तर त्यापैकी 8 शेअर जे आहे जो विकत घेतो तो भाव त्याचा चढवतो. म्हणजेच काय, तर तो 8 शेअर विकत घेऊन आपल्याला सांगतो की भाव बघा वाढत आहे. तर आणि मग आपण त्याच्यातले 2 शेअर विकत घेतले की त्या वाढत्या भावामध्ये की लगेच तो काय करतो, प्रॉफिट बुकिंग करतो आणि मग काय, तर तो भाव खाली पडतो कारण कंपनीकडे परत शेअर वापस आलेले असतात. अशा पद्धतीने आपल्यासोबत जे आहे सोन्यामध्ये घडू शकतं. म्हणून तज्ज्ञांनी
भीती आणि चिंता व्यक्त केली आहे की सोन्याच्या भावाचा फुगा कधी फुटू शकतो. म्हणून मित्रांनो, सोनं विकत घेताना जे आहे काळजीपूर्वक विकत घ्या. सध्याच्या व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये म्हणजेच उतार चढावाच्या मार्केटमध्ये सोनं विकत घ्यायचं थांबवलं तरी काही वावगं नाही आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील अपडेटमध्ये.